नमस्कार विद्यार्थ्यांनो, फेरस मेटल फिटिंग सह नॉन फेरस मेटल आणि थ्रेड कटिंग वरील नकारात्मक रॅक टूलचा सराव या विषयावर आपले स्वागत आहे। या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे जाणून घेऊ शकाल, इंटरनल थ्रेड कापून टाका आणि फेरस आणि नॉन फेरस सामग्रीसाठी इंटरनल थ्रेड एक्सटर्नल थ्रेडिंगशी जुळवा। मटेरियल्स आणि इक्विपमेंट: लेथ मशीन, कूलेंट्स, thread cutting tools, thread gauges, फेरस मेटल साठी टॅप्स आणि डाईस, ब्रेंचेस किंवा स्पॅनर्स, थ्रेड लॉकर्स। प्रोसेस: रॉ मटेरियलचा आकार तपासा। चकच्या बाहेर 20 मिलीमीटर जॉब धरा आणि फेस करा। एका टोकाला फेस करा। डायमीटर 30 मिलीमीटर, लांबी 15 मिलीमीटर मध्ये टर्न करा। एक गुणांक 45 डिग्री चेम्फर करा। जॉबला उलट करून होल्ड करा। दुसऱ्या टोकाला फेस करा आणि एकूण 25 मिलीमीटर लांबी ठेवा। डायमीटर 30 मिलीमीटर शिल्लक लांबीवर टर्न करा। एक गुणांक 45 डिग्री चेम्फर करा। थ्रेड्सच्या मूळ डायमीटर 21 मिलीमीटर बोर ड्रिल करा आणि होल करा। इंटरनल मेट्रिक 2.5 मिलीमीटर पीच थ्रेड कट करा। थ्रेड्सची फॉर्मेशन तपासा। एक्सटर्नल आणि इंटरनल थ्रेड कंपोनेंट्स फिट करा, म्हणजे तास 2 आणि 3। या व्हिडिओमध्ये आपण फेरस आणि नॉन फेरस सामग्रीसाठी इंटरनल थ्रेड कसा कापायचा आणि इंटरनल थ्रेड एक्सटर्नल थ्रेडिंगशी कसा जोडवायचा हे शिकलो। मला आशा आहे की तुम्हाला या सर्व संकल्पना आणि अभ्यास समजले असतील। आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी आणखी एक अद्भुत संकल्पना घेऊन येणार आहोत। तोपर्यंत काळजी घ्या।